सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. प्रथमतः रंगदेवता आणि इथल्या स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून गांगोर रामेश्वर देवाच्या पदस्पर्शाने पतीचं पावन झालेल्या या निसर्गरम्य अशा माझ्या पोयरे गावामध्ये आज झाडीवाडी विकास मंडळ पोयरे आणि गांगोर रामेश्वर विकास मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आज मांडावरची सत्यनारायण महापूजा या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि आनंदात या ठिकाणी साजरी होते. आणि या श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं औचित्य साधून परमेश्वराचं नामस्मरण व्हावं या उदात्त हेतूने आमने सामने डबल बारी भजनाचा जंगी सामना या मंडळाने आयोजित केलेला आहे. त्याबद्दल माझ्या भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे मी या झाडीवाडी विकास मंडळ पोयरे आणि गांगोर रामेश्वर विकास मंडळ मुंबई यांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्यांना लाख लाख धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय. या गावचे जुने जाणते बुवा सन्माननीय यशवंत गाडी बुवा, त्याचप्रमाणे सन्माननीय मामा नाटककर बुवा यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे या गावचे नवीन बुवा सन्माननीय संदीप घाडी, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध पकवाज वादक ज्यांनी आपल्या पकवाज वादनाच्या कलेमधून दिंडी भजन असू दे किंवा वारकरी भजन असू दे आपल्या पकवाजाची थाप या अखंड महाराष्ट्रावर या सिंधुदुर्गावर ज्यांनी आपल्या महाराज सादरीकरणाने केवळ ठेवली ते आमचे परममित्र सन्माननीय संतोष गाडी अण्णा यांच्यासाठी एकदम जोरदार आशीर्वाद करूया. त्याचप्रमाणे ज्यांनी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवा यांना शेवटपर्यंत पकवाजाची साथ करून या गावचं नाव या पोयरे गावचं नाव साता समुद्रात पारलेलं ते आमचे गुरुतुल्य बुवा सुप्रसिद्ध पकवाजवादक विजय पालव यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. त्याचप्रमाणे सन्माननीय लक्ष्मणजी घाडीबुवा उर्फ आप्पा यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आमचे गुरु माऊली सन्माननीय अविनाश घाडीबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय आमचे मार्गदर्शक नाना राणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय देव घाडीबुवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनस्पूर्वक आभार मानतोय. त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे ज्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क केला ते आमचे परममित्र गोड गळ्याचे गायक ज्यांनी आपल्या बहारदार साजरी करणारे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं आणि या पोयरे गावचं नाव जगाच्या तक्त्यावरती ठेवण्याचं काम केलं ते या तुमच्याच गावचे सुपुत्र सन्माननीय जयेश गाडीबुवा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करू. त्याचप्रमाणे सन्माननीय छोटू गाडी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतो. आज या 2020 कार्यक्रमासाठी आम्हा 2 मान्यवर बुवाची निवड करण्यात आलेली आहे. मी स्वतः संतोष दत्ताराम जोई श्री भूतेश्वर प्रासादिक भजन मंडळ मुक्काम पोस्ट पुढे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मला पकवानाची सांगसंगत करताचे आमच्या कोडीगावचे सुपुत्र आमच्या कोडीगावचं रत्न सन्माननीय अक्षय मिस्त्री आणि त्याला तबल्याचे सांगसंगत करताचे त्यांचेच गुरुबंधू सन्माननीय मांगेरी गाडी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्याप्रमाणे चकवेला सांगसंगत करतायत दशावतारामध्ये आणि डबलवारीमध्ये अनेक भजन भवनांनी चकव्याची सांगसंगत करून आपल्या नावाचा उदय केला हे सन्माननीय अक्षय सावले यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा सुप्रसिद्ध भजन करणार बंगोटी हरियाणा यांचे पट्ट शिष्य म्हणून ज्यांची ख्याती घेतली गणेश मनोहर जांभळे यांचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय. आणि त्यांना सुद्धा पकवानाची संगत करताय ते सुप्रसिद्ध पकवान सन्माननीय प्रणव धुरी यांचे
त्यांचे सुद्धा मनाचे आभार मानतो. त्याप्रमाणे तबल्याला साथ करणारे प्रेम मिस्त्री यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनाचे आभार मानतो. त्याप्रमाणे आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात नेऊन पोहोचवत आहेत ते सन्माननीय रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर सन्माननीय चंद्रकांत रासर यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आम्हाला मिळाली आहे त्या राणे साहेबांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय. त्यांना सुद्धा त्यांच्या या कार्यामध्ये उन्नत यश येऊ अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय. भजन म्हटलं की या भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये अनेक नामवंत भजनी कलाकार पखवाजवादक दशावतारी कलाकार उपस्थित असतात. त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होऊन माता भगिनी सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा चरणाशी नतमस्तक होऊन परमेश्वराच्या सागर घातलंय की त्या सत्यनारायणाने तुम्हाला उदंड आयुष्य देऊ, तुमच्या नोकरी धंद्यामध्ये बरकत देऊ आणि तुमची एकजूट अशी टिकून ठेवू दे अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करू. बहुत जनाती आलो अखंड श्रीमान सोदेरी अक्षराने दिया महाराष्ट्राचा सत्तम पूर्ण जगन्नाथ छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा विद्येची देवता शांता मातेला नमस्कार करो, शंभूला नमस्कार करो. आई हेतुबाई श्री मुक्तेश्वर आणि श्री सुराज्याच्या नतमस्तक हो. सांगो रामेश्वराचे आशीर्वाद घेऊ. माझी गुरुबाई सुप्रसिद्ध श्रीधर गुलाबी यांचे आशीर्वाद घेऊ. ज्यांनी मला जन्म देऊन या जगाचा रस्ता दाखवला त्या माझ्या मातृदेवतेला नवार वंदन करू. जमलेल्या तमाम भजन रसिक मायबाप श्रोत्यांच्या साक्षीनं या ठिकाणी भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. वाल्यांसाठी आमच्या पुनश्च एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. अतिशय आणि अतिशय सुंदर साऊंड आम्हाला मिळालेला आहे. 19वी वारी वाटत नाही ना, वाटाची पण नाही आणि वाटक द्यावचं पण नाही. आय लव्ह यू नाद थोडा ह्या नाव बोललास ना देवा शपथ मन भरवा नेला. म्हणजे माका माहिती आहे तुम्ही माझ्या बाजून आहात. आता हे का करताय कसं तो बघा. वाघ म्हटले मी वाघ असो कच्चो चावतोय तुका आता बघ. खरोखरच हे पोयरे गाव म्हटल्याच्या नंतर कलाकारांची जाण असलेली हे गाव आहे आणि या गावाला पुनश्च एकदा साष्टांग प्रणिपात करतोय. आणि भजन म्हणजे काय हे कला सादर करण्यासाठी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलंय. कारण भजन म्हटल्याच्या नंतर भक्ती रसातून जनमानसासमोर नतमस्तक होणे त्याला भजन म्हणतात. आणि दुःखाचा विसर पाडायला लावणारी अद्भुत शक्ती म्हणजे हे भजन आहे. या भजनाचं सादरीकरण निश्चितच दोन्ही भावांकडून चांगल्या प्रकारे होणार याची ग्वाही या ठिकाणी देतोय आणि भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतोय. धन्यवाद. थोडीशी वाढव पेटी.
नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा आत्मविरोधी कुतूहलधरा आत्मविरोधी कुतूहलधरा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा नमन नटवरा नमन नटवरा विस्मयकारा कर जुळविता शिर हे झुकले कर जुळविता शिर हे झुकले कर जुळविता शिर हे झुकले कर जुळविता वंदन माझे तुझला पहिले वंदन माझे तुझला पहिले वंदन माझे तुझला पहिले वंदन माझे तुझला पहिले अक्षर अक्षर सोडीत सुमने अक्षर अक्षर सोडीत सुमने अक्षर अक्षर सोडीत सुमने अक्षर अक्षर सोडीत सुमने तुला वाहण्या पुष्प आगळे तुला वाहण्या पुष्प आगळे छेडित तारा सुरगही वरले छेडित तारा सुरगही वरले छेडित तारा सुरगही वरले छेडित तारा सुरगही वरले सप्तसुरानी तुला पूजिले सप्तसुरानी तुला पूजिले भाव भक्तीचे दर्शन घडले भाव भक्तीचे दर्शन घडले भाव भक्तीचे दर्शन घडले भाव भक्तीचे दर्शन घडले तुझिया भजनी मन हे रंगले गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्देव महेश्वरा गुरुर्देव
पंढरीनाथ श्री गुरुदेव दत्त जो एवढा कार्यक्रम भरगतचा आयोजित केला, कारण भजन चालू झाल्या बरोबरच पाऊस गेलो म्हणाकडे ह्यांचा कार्यक्रम सक्सेसफुल हो कारण गणेश जांभळे एवढ्या लांबसून इलेत ना, त्यांका तर हे भोमटा गावाकच वया हा, त्यामुळे पावसात गाराणा घातला. त्यामुळे बुवा गांगो रामेश्वर एवढा देवस्थान जबरदस्त की बुवा आपला कार्यक्रम करून घेण्याची ताकद देवाकडे आहे. त्यामुळे बुवा कसं आहे, कुठला कार्यक्रम या पोयडे गावामधला फेल गेलेला नाही. कारण एक घर बघितलंस ना, मांडाचा घर केवढा मोठा होता. कारण घर आणि मन किती मोठा, घर आणि मन किती मोठा याला महत्व नाही बुवा, पण घरात आणि मनात माणूस किती आपलेपणा किती आहे याला जास्त किंमत देणारा बुवा. बरोबर काय बुवा. आल्याच्या नंतर बुवा एवढी उठा बस भारी केल्याने जेवणाची तर सोय लाजवाब आहे. तुम्ही मी समोरच बसलेला आहोत. 2 गुलाबजामुन, तू काय 2 घेतलंस ते माका दिलं. एवढं प्रेम तुझा अरे, कशाक दिलंस ते माका समजला काय, बरोबर ना. काय रे पण बुवा अतिशय सुंदर बुवा या ठिकाणी आपण सुरुवात केलेली आहे. मनापासून तुमचे आभार मानतोय. का बुवा गणेश जांभळे बुवा असल्याच्या नंतर, जोडीला असल्याच्या नंतर बुवा टेन्शनच नाही. गणेश बुवा सांभाळून घेणार, समोरच्या बुवा सुद्धा सांभाळून घेणार. पण तुमचं आधी माझा प्रश्न सोडवायचो की जो तो उठता तो जोईल बुवा टायमाचं बंधन का विचारतात. तुझं किती टाइम झालो तो बघलं तू घड्याळ किती झालो. तुका जोईल बुवा बोलत नाही म्हटल्याच्या नंतर असं नाही की हा टायमाचं बंधन पाळतच करा, बारीक टायमाचं अर्ध्या तासात आटोपलं नाही का, अर्ध्या तासात आटपायचा होता. उशिरा कार्यक्रम चालू झालो ना, हा 11:10 कार्यक्रम चालू झाला, अरे 11च्या अगोदरच चालू झालो आणि 12 नंतरच बंद केलं तू. म्हणजे कसा दुसऱ्याचं काहीतरी बोलायचं असत ना, ह्यांच्याकडे बाकी पर्याय नाही. टायमाचं बंधन उठता तो आपला हा जोईल बुवा, हा तू टायमाचं बंधन पाळत नाही म्हणजे काय, तुमच्या काय उरार बसता की जोईल हा. यानी जाते जाते एक बात काल खोल कर सुन ले काली के पुजारी, दीवार पर रेंगने वाली छिपकली, दीवार पर रेंगने वाली छिपकली कभी मगरमच्छ नहीं बनती समझे. वो दीवार पर रेंगते रेंगते ही मर जाती है. हम है हमारे सामने ये जांभळे बुआ पानी कब जाए, पानी कब जाए, पानी कब जाए. असा समजा नको की जोईल बुवा म्हणजे तुम्ही आपला टायमाचं बंधन सांगल्याच्या नंतर मी 15 मिनिटं, तुम्ही जेव्हा टायमाचं बंधन मला सांगताल असेल तेव्हा अर्धा तास मी आणखी भजन करतले, एवढं लक्षात सगळं माझी ते काय घाबरा नको. बाकी सगळा परफॉर्मन्स तुझा चांगला, पण ती भाभी खयची दिसा नाही होती म्हणून सांगलं, ती खयची ती पण खयची ती भाभी अजूनपर्यंत माझ्या नजरेत पडली नाही ती भाभी यार. हा अरे गुलामा, त्या दिवशी तू असा सांगताना तिला ऐकल्या आणि काय झालं, नवऱ्याची तिच्या तब्येत बिघडली. अनाकलो हो बघणारो कोणा बिना चष्म्याचो, तिच्या नवऱ्याच्या कानावर गोष्ट गेली नाही, स्टॉक घेतल्या त्यांनी, आजारी पडलो. तो भैया तो सांगतस ना, तो भैया आजारी पडलो. भाभी आपली घेऊन गेली डॉक्टरकडे घेऊन गेली आणि संध्याकाळी येऊन जोर जोरात आवाज येऊ लागलो, तो बोंबाटा भैया का हो का करतो, हमको काहे मारतो, हमको नाही समजता है काहे मारतो. आवाज ऐकले मी आपलं वारी असून बघते, म्हणता भाभी मरापर्यंत मारते का नवऱ्या, काय केल्यान काय नहीं. वो क्या हो गया भैया जी, वो वैद्य के पास लेके गए थे हम उसको, वैद्य क्या बोला, उनको दवाई देते टाइम पहले अच्छी तरह से कूट लो, इसके लिए मैं उसे थोड़ा कूट. मी म्हटलं आता मी जर नाहीला असते ना त्याला फुकट मार्या घातला असेल, तू कधी नवरो नाही सुद्धा झालो असतो, या तुझ्या नादाक लागा नसा झाला ऐकलं. पण खयची भाभी रे ती बरी दिसता, तू कधी बघू किल्लं माझ्या घराकडे, पण नेऊक नको खाय, ऐकलं तुका काही नेऊक नको. हा लक्ष तुझं तकडे, कारण उंची तुझी तशी ना, किती जरी व्हळक्यात असलं तरी तू वापरून बघू शकत.
उडून बघलंच तर म्हणता वडार यांना हे बाजू बसलं तर कोण आणि समोरसून बघलंय तर कोण तो जर हय असलो ना तो असलो होय मी ऐकले घरापर्यंत दांडो घेऊन येत लक्षात ठेव तो कोण वडार यांना काय कोण म्हटलं असतो हा म्हणजे किती एका बोलायचा ते तो सुद्धा प्रश्न आहे बाकी भारी नाद खुळा त्यामुळे आय लव्ह यू टेन्शन घ्यायचं नाही तुझ्या बाजूक बसलेले आहेत ना खरोखर अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व आहे एकदा देऊ गाडी आमची एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद कारण त्यांनी बक्षीस तुझ्या हातात सुद्धा दिल्याने असते पण त्यांनी आपल्या मनातला भाव जो काय आहे कारण त्यांनी अनेक भजनामध्ये व तल्लीन होऊन भजनं ऐकलेली आहेत आणि त्यांनी जे तुमच्याबद्दल जे गौरवोद्गार काढले ना आमच्या प्रणव धुरींबद्दल जे गौरवोद्गार काढले ना खरोखरच वाखाणण्याजोगे आहेत परमेश्वर आणि तुमची कीर्ती अशीच बहरत राहू अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय बैराच्या लेखी काही कमी नाही कारण लेख ज्याच्या घरात आहे व लेख ज्याच्या घरात आहे त्याच्या घराचा नंदनवनच जाणार समान कारण ही लक्ष्मी आणि बुवा मुलगी म्हटल्यानंतर ती लक्ष्मी बुवा खरोखरच पुन्हा या लेकीना खूप खूप शुभेच्छा देतोय साग पग साग पद पग गपद नि ग पग पद नि ग सा नि ध प गपद पग सा नि ध सा आ जयेश घाडी खरोखर बुवानी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्या एवढं निश्चितच गाऊ शकत नाही पण आज दडपण हवं कारण जयेश घाडी बुवा म्हटल्यानंतर गोड गळा आणि त्यांच्या गोड गायनामधून बुवा थिएटरमध्ये कार्यक्रम त्यांचे लागतात नाट्यगृहामध्ये एवढं जबरदस्त परफॉर्मन्स आम्ही सुद्धा त्यांचे कार्यक्रम बघायला जातो आणि खरोखर त्यांच्या आम्ही अक्षरशः प्रेमात बुडालेलो आहोत पुन्हा एकदा जयेश घाडी यांच्यासाठी जोरदार प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता प्रथम तुझ पाहता जीव वेडावला जीव वेडावला उतरुनी येतले
Thank you.
सुंदर भजनाची सुरुवात आपण या ठिकाणी केलात मनापासून तुमचे आभार मानतोय आणि व तिघांचे आभार मानायला विसरू नका म्हणून सांगितलं. खरोखर तिघांचे आभार मानायला कोणी विसरता कामा नये. गोष्ट खरी आहे. एक म्हणजे ज्यावेळी आपण अन्नाचा पहिला घास मुखामध्ये घालतो त्यावेळी त्या शेतकऱ्याचे आभार मानायला कोणी विसरू नका. दुसरा आभार म्हणजे ज्यावेळी आपण अंथरुणावरती गाढ झोप घेतो रात्रीची त्यावेळी आपल्या हातावरती पंचप्राण घेऊन देशाची सेवा करणाऱ्या शूरवीर जवानांचे आभार मानायला कोणी विसरू नका. आणि ज्यावेळी आपण सकाळी अंथरुणावर उठतो डोळे उघडून पहिलं जग बघतो ना ते जग जिने दाखवलं ते आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण हे तिघे जर आहेत म्हणून बुवा आपण या समाजामध्ये ताट मानेने जगतो आहोत. नाही तर जोईल बुवा कोण आणि आमचे गणेश जांभळे बुवा कोण कोणी कोणाक ओळखल्या नसता. ज्या मातेने आपल्या जन्म घातला म्हणून बुवा आज आपण या ठिकाणी हे भजन रूपी नामस्मरण करण्यासाठी आज बुवा आपण पात्र होतो नाही काय. जो स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो बुवा जो स्वतःच्या स्वार्थाचा विचार करतो त्याचं नाव दुर्योधन. जो आपल्याच माणसाचं भलं व्हावं आपल्याच माणसाचं भलं व्हावं याचा विचार करतो त्याचं नाव दुर्योधन. आणि सर्वांचं भलं व्हावं याचा विचार करतो तो बुवा श्रीकृष्ण. बुवानी मगाशी सांगितलं ना की ज्यांनी दिला बक्षीस त्यांचे सुद्धा आभार ज्यांनी नाही दिला त्यांचे सुद्धा आभार. बुवा पैशापेक्षा बुवा ज्यांच्या टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे ना बुवा आमच्या भजनी बुवांच्या टाळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे ते बुवा खूप पुण्य आमच्या पाठीशी आहे नाही काय. सरकारने सगळ्यावरती जीएसटी लावल्या पण टाळ्या वाजवण्यावरती जीएसटी लावलेला नाही. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद आम्हा सर्व भजनी कलाकारांसाठी करा. बुवा टायमाचं बंधन सांगितलं बरोबर आहे. मी काय तसा वाईट म्हणत नाही. काय रामनामामुळे दगड तरले या जगात कोण होय अमर हो किल्लोलो नाही. कारण कसा विषय हा बुवा हयच करा आणि हयच फेडा बरोबर. कारण प्रभू रामचंद्रांच्या सानिध्यामध्ये लक्ष्मण धन्य झाला नाही काय हनुमंत धन्य झाला आणि त्या रावणाच्या संगतीमुळे बुवा भले भले बर्बाद झाले नाही काय. म्हणून सोन्याची लंका असताना सुद्धा रावण आज रावणाची पूजा कोण करत नाही. कोण करता पण प्रभू रामचंद्रांची पूजा करतं का कारण त्यांचं कार्य तसं महान होतं. म्हणून जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. बुवा आज मला सांगोक अभिमान वाटता आज आमच्या या भजन क्षेत्रातील एक नामवंत भजनी बुवा दुसऱ्या मेहनत कशी करावी आणि दुसऱ्याच्या उपकारात आपण कसे भागीदार व्हावं याचं उत्तम उदाहरण आजच्या पेपरामध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअपला सगळ्या ग्रुपला असेल बुवा. गुंडू सावंत बुवा यांचं नाव बुवा मी आदराने घेतो. एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद गुंडू सावंत बुवांसाठी करा. कारण बुवा ऍक्सिडेंट झालेला असताना सगळ्यांनी त्यांना बघून गेले. मला वाटतं मेस्त्री ना कोणतरी मेस्त्री बुवा राठीवड्यातले मेस्त्री
बुवा वेदनेने विवळत होते, ऍक्सिडेंट झाला आणि बुवा आमचे गुंडू सावंत बुवा कुठेतरी देवगडला डबलबारीसाठी चालले होते. बुवा त्या डबलबारीची पर्वा न करता बुवा एखाद्या तळमळणाऱ्या माणसाचे प्राण वाचवण्याचं काम आमच्या गुंडू सावंत बुवाने एकदा केलेलं, एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यासाठी म्हणून बुवा आपण देवासमोर उभं राहून काय मागतो, देवासमोर उभं राहून काय मागतो त्यापेक्षा देवळाच्या मागे राहून आपण समाजामध्ये कसे वागतो याला जास्त किंमत आहे, लक्षात ठेवा. नाही तर आपण काय देवाकडे जाणार, आपण भिकाऱ्यातनी आपल्यात काय फरक नाही, भिकाऱ्यातनी आपल्यात काही फरक नाही. भिकारी फक्त बुवा उमऱ्यावरती किंवा पायरीवरती बसून भीक मागतात आणि आपण गाभाऱ्यात जाऊन भीक मागतो, दोघे पण सारखेच आहोत. काय नाही ना, हा भारो ना चाय खाताना आवाज गडबड होईच ती. काय हा गडबड म्हणजे ह्यो शाळेपासून आमचं हुशारा, शाळेपासून कोणती होय मत बघलं की काय शाळेपासून हुशार म्हणजे कसा बाईंका लय शेंडीला लिवल्या तो शाळेपासून हुशार, त्याच्यात लिवता गाया. शाळेपासून हुशार म्हणजे काय माहिती हा, गुलाम काय करे पोचलेलो माणूस, पोचलेलो माणूस म्हणजे थंडीचे सीझन झालं ना की हो काय करायचं, खिशातून चणे वाटाणे घेऊन जाय, चणे वाटाणे घेऊन जाय. आणखी काय करी, चणे वाटाणे घेऊन गेल्याच्या नंतर बाई तो खोचर देव भाभी तो बाई ह्याका माझ्याकडे मागून खायचो चणे वाटाणे. आता ह्याका राग यायचो म्हणा, माझ्याकडे पैसे नसताना सुद्धा पप्पांकडून पैसे मागान घेऊन येले चणे वाटाणे खाली, बाई आमच्यापासून चणे वाटाणे मागान खातात. यांनी एक दिवस काय केलं, आयडिया केले, घराकडे गेलो हाफ पॅन्ट तेव्हा ना गोळदार आवरण बुतू काय येत नाही. यांनी काय केलं ना माणसान बुतूसून किशे कैचेन कापून टाकल्या, कापलं ना रे कैचेन किशे कापून टाकल्या. आणखी दुसऱ्या दिवशी जाऊन बसलो वर्गात, मी ऍक्टिंग करू लागलो. पुढून 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 बाईला वाटलं अरे वा आजही गणेशने चणे वाटाणे आणलेच वाटतं, म्हणून बाईनी मागले नाही ह्याच्याकडे, हो देऊ माग ना म्हणून बाईने गेले पाठीने खिशात हात घातल्याने, हात घातल्यावर हात पुढे बाईने असो 440 वॉटचा जो काय श्वास लागलो, पाठी हात काढल्याने हारल्यासारखे झाले हात, पाठी हात काढल्याने म्हणाले अरे गणेश आज चणे वाटाणे आणलेच नाही, आज नुसत्या फक्त खायची रे भाभी ती खायची दिसा बरी हा, अरे भाभी दिसागत बरी असता तुला मा हा बोला एवढं काय सांगतात सगळे शेंगदाण्याचे लाडू खाता का. मनापासून तुमचे आभार मानतोय व तुम्ही सांगितलं जास्त वेळ घेणार नाही. मगाशी आमच्या या भगिनी या बहिणींनी आमच्यासाठी माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलंय. त्या भगिनीसाठी गाणं आहे होकच व्हाया लेक सुखाचं नंदनवन लेक तुळस वृंदावन, लेक सुखाचं नंदनवन लेक तुळस वृंदावन, लेक टिपुराचं कांगण लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं कांगण लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं कांगण लेक गारव्याचं चंदन. सर्व लेकींसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण बुवा काय लेख म्हटल्याच्या नंतर बुवा आपण कुठूनही थकून भागून येऊ दे, कितीही बाप थकलेला असू दे, घरामध्ये रुणुजुनू धावत येणारी चिमुरडी बुवा त्या पैंजणांचा आवाज ऐकूनच बापूस किती जरी थकलेला असलो तरी ते तो थकवून निघून जातात. ती का म्हणतात लेख हे का बुवा. आज या लेखी कशात कमी नाही,
लेकी कशात कमी नाही. बुवाने मग अशी सांगितलं की टीव्हीवर ऍडव्हर्टाईज सुद्धा आमका नाही. बुवा नाही ऍडव्हर्टाईज आमका काय ना आहे ना. मग ते का सांग ना. पण बुवा यात सांग तो हमाम लावतो ना काय हमाम लगाव आणि चेहरे का ग्लो बढ़ाव. एक काम कर तुका जर माका सांग वाटतं तुका खुजली जर झाली अशी वाटता ना तर एक काम कर रामेटो घे रामेटो रामेटो. नाही तर एक दिवस काय कर वाज खाजवल्यासारख्या करायचा आणखी सपट लोशन लावून बघ पळता भुई जर थोडी नाही झाली. अरे गरम होत नाही तर काय आमका पहिला हाफ पॅन्टी होती आता हे जीन्स पॅन्टी येईल. अरे बुवा आता सरकारने त्याच्यावरती सुद्धा काढल्या ना हे फाटके पॅन्टी घालूक लागले त्यामुळे थोडासा काहीतरी बंधन इलेला. बुवा जीची कमाल 38 ची तो 40 ची पॅन्ट घालता. 40 ची पॅन्ट म्हणजे त्याच्यावर पट्टो नाही काय नाही म्हाकडाळाच्या खालीच ती पॅन्ट असतात. आणि एकदा तो सद्गुरस्त सत्यनारायणाच्या पूजेच्या पाया पडा वाकलो पाठच्या दर्शन घेऊची गरज नाही. त्यांनी मग आपला 1 रुपयाचा कॉइन नेऊन दिलो तो बॉक्स मध्ये टाकायचो. देवा हे उघड्या डोळ्यांसळ माका बघवत नाही. दामू काका हसतच बघ तेव्हा त्यांच्या काळात हे असला नाही का. पण खा बुवा काय माहिती ह्या जर नामी नाही बोलला काय थोडा मनोरंजन केला नाही तर ह्यो पावसाचा सीझन शेळ चला. त्यामुळे तू टायमाचा बंधननी माका काय सांगा नको. ते ऐकलं. त्यामुळे तू आपला तुझा कसा जमता तसा तू उडवण्याचा प्रयत्न कर. माका जमता तसा मी करते. पण बुवानी सांगितलं चांगलं सांगितलं की आज हे भजन पूजन नामस्मरण सत्संग जे करतोय ती कोणाची पुण्य आहे असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी राजांची आणि धर्मरक्षक संभाजी राजांची पुण्य आहे नाही काय. अरे जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर का सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. आणि जर का छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले नसते तर या हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. आणि धर्मवीर धर्मरक्षक संभाजी महाराज आज छावा चित्रपट बघते वेळी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर येतो नाही काय. ज्यावेळी छावा चित्रपट गृहामध्ये लागला त्यावेळी प्रेक्षक रडतच बाहेर पडत होते. का तर त्या माझ्या राजाचा हाल औरंगजेबाने एवढे केले. अंगावरची कातडी सोडली जखमेवरती मीठ चोळलं. डोळ्यामध्ये तप्त सळ्या खुपसल्या. जिभा छाटली नख उपटून काढली. कानामध्ये गरम गरम शिजलं होतं तरी सुद्धा माझा राजा धर्मासाठी पुन्हा पुढे बुवा गुडघे टेकवले नाही असा माझा राजा. वेदनेने विवळत होता असा राजा बांधलेला वेदनेने विवळत होता. त्यावेळी त्यांचे निकटवर्तीय कवी कलश बाजूला बसले होते. त्यांच्या मुखामधून नकळत उद्गार निघाले ते कोणते बुवा. अरे हाथी घोडे तोप तलवारे फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीरों में जखड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. त्यावेळी सुद्धा त्या औरंगजेबाला माहिती होतं एवढ्या सुद्धा या जखमी वाघाला जर आपण या साखळदंडामधून जर मुक्त केलं तर आपल्या औलादीला संपवल्याशिवाय हा राजा गप्प बसणार नाही. म्हणून बुवा त्या छत्रपती शिवाजी राजांचे आणि धर्मवीर धर्मरक्षक संभाजी राजांचे उपकार आपण कदापि विसरता कामा नये. कारण अंगणातली तुळस या देवळावरचे कळस आणि माता भगिनींच्या कपाळवरचं जे कुंकू टिकून आहे ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांच्या वरद असल्यामुळे या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेण्यापूर्वी जे आपल्या कोकणावरती जे गीत आले ते म्हणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय का. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. पहा सह्याद्रीचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर. साक्ष देतो या समिंदर परशुरामाचा
भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर भूमीत शोभतय माझं कोकण एक नंबर पाहतयाचे डोंगर देवाधिकांचे माहेर घर पाहतयाचे डोंगर
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मधनी रे सा सानी ध प म गम ग प म ग रे नि रे ग रे नि रे सा आ जो सत्याविन शब्द न बोले, जो सत्याविन शब्द न बोले, सहजई कोणाशी, सहजई कोणाशी. मित्रातर मैत्री त्यागी, मित्रातर मैत्री त्यागी, मित्रातर रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी. सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी.